अरे डाळ भातच खाऊचा लागत वाटतं आज डाळ भातच खाऊचा लागत. आज पगार झाला नाही मित्रांनो. हे बघा प्रॉन्स आहेत मोठे, मोठी साईज आहे. 2000 रुपये म्हणते. हे बघा एवढे मोठे साईज आहेत 2000. हलव्याची जोडी कशी आहे गे? 1500 रुपयाची हलव्याची जोडी आहे बघा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. कशा आहेत ना? मजेत राहायला पाहिजे. तर मित्रांनो आज कामावरून पण लवकर सुटलो ऑफिसमधून आणि थेट नायगावला आलो आहे. नायगाव स्टेशनला आता. तर मित्रांनो नायगावला आलो आहे कारण का आपल्याला माळेगावचा भरपूर दिवसापासून फिश मार्केट बघायचं होता आणि आज शनिवार होतं त्यामुळे आज लवकर सुटलो. तर बोललो जाऊया. माझ्याबरोबर बबलू असेल कारण काय बबलू पण वसईला असतो. तर तो मला इथं भेटेल, त्याला पिकअप करेन आणि मग जाईल. ॲक्च्युली तो मार्केट संध्याकाळ भरतो आणि बुधवार आणि रविवारी ह्या 2 दिवसला भरत नाही. मी दोन्ही पण ठीक टायमिंगला रॉंग टायमिंगला आलो आणि बुधवारी आलो तर त्यामुळे तो मला भेटला नाही आणि वाजल्या 7:15 सनसेट पण झाला बघा मस्तपैकी. तर जाऊया, भरपूर मजा येणार आहे. शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तर मित्रांनो नायगावच्या फिश मार्केटला इलं यो तेव्हा बघा मोठी मोठी मच्छी उतरत आहेत. ॲक्च्युली हा मार्केट लवकर भरता. हे बघा वाम मच्छी बघा केवढी मोठी आहे, भली मोठी वाम मच्छी आहे. आता हा मासा कोणता आला? हे बिंग मासे आहेत बघा, त्या पोत्यानं ओतलेला आहे. इकडं पोपट मासा आहे, केवढा मोठा मासा आहे बघा. ही मुशी बघा केवढी मित्रांनो. ही बघा भयानक मोठी मुशी आहे. ही बघा मुशी मासा आहे ना हा काकी? हा मुशी मासा. हा कोणता मासा आहे? हा बघा हा गोल मासा आहे, केवढा मोठा गोल आहे तो बघा. ही करली आहे ती बघा. हा पण गोल आहे. हा पोपट मासा आहे आणि ही मुशी माशी आहे. ॲक्च्युली हा मार्केट मोठा लवकर भरता नाही बबलू, त्याच्यामुळं सगळा गुटळला नाही. ती बघ ती ही आहे वाम मच्छी. इथे काय विकत ह्याच्याने विकतात का? किलोने विकतात का इकडे? हा हो इकडे किलोनी सगळे. तर मित्रांनो ही सगळी मच्छी किलोनी विकली जाते इथे. हा कसा आहे? हा कसा आहे? एवढं सगळं टप 8000 रुपये. 8000 रुपये ना? हे 3000 रुपये किलो मित्रांनो. पुरा 3000 रुपये 1 किलोवर विकलं जाते बघा. हा टोल मासा आहे, गोल मासा आहे गोल. हा किलोने विकला जातो. ही पूर्ण मोठीच्या मोठी मच्छी 900 रुपये आहे आणि हा पोपट मासा आहे. हे बघा इकडे वजन करून विकलं जातात इथे. इकडे सगळी बोली होते मोठे मोठ्या मासे. हा गोल मासा आहे, पोपट मासा आहे ना? हा बांगडा आहे काय? तर मित्रांनो हा पोपट मासा नाही, हा बांगडा मासा आहे आणि हा 200 रुपये किलोने विकला जातो. हे बघा इकडं थरावर थर चढवला नाही आहे. 33 किलो झालाय तो बघा. बघा गोल मासा बघा. जाऊया. ॲक्च्युली मार्केट हा मोठा आहे आणि लवकर भरतो. 5:30-6 वाजता तरी आला पाहिजे. आज 7 वाजता येऊन सुद्धा मार्केट संपला. आता कोणता मासा आहे हा? दा कोणता मछली आहे? हा पालाड मासा. कुठला नवीन नाव ऐकते मी. बघा मित्रांनो मासा केवढा मोठा बघा. साईज बघा मोठी मोठी मच्छी. आणि इकडे सगळ्या मोठा मार्केट आहे आणि ह्या मार्केटमध्ये सर्व मोठी मासे आहेत. हे बांगडेच. हे मावशी कसे बांगडे ते? कशा ते कशात? 12 500-400 रुपयाला 12 बांगडे मित्रांनो. हे बघा बांगडे बघा, बांगडे साईज बघा. 400 रुपयाला 12 बांगडे देते मावशी. हे बघा ताजे फडफडीत आहेत, ताजं फडफडीत आहेत. हे पण तेवढेच आहेत काय? बर्फातला नाही ना? ताजं फडफडीत आहे. तर मित्रांनो बघा ताजे फडफडीत मासे आहेत. हो बघा मस्त. ही करली बघ मित्रांनो, ही करली बघा. ही टोकी आहे ना? ही टोकी आहे ना? कसं आहे मित्रांनो? ही टोळ बघा केवढी मोठी आहे. 2-3 इंचाची आहे. तर 600 रुपयाला एक. हा कोणता मासा आहे? रावस मासा बघा मित्रांनो केवढा मोठा आहे. हा कसा आहे? 2500 रुपये एक. 2 दिवस चहा. हा खूप आहे ना?
कुपा आहे ना ही मित्रांनो सुरमई आहे. मीच विसरले डोळं फिरलेत माझं या मासं बघून, त्यामुळं सुरमई खायची आणि कुपा खायचा काय समजत नाही. ही सुरमई कशी आहे? ही किलोवर विकली जाते का इकडे? 500 रुपयाला एक. ही बघा साईज बघा, 500 रुपयाला एक. आणि इकडं हलवा आहे हा बघा, ताजा फडफडीत हलवा आहे. इकडं वाह मच्छी आहे, इकडे करले आहे बघा, इकडे सगळीकडे करले आहे. मावशी कशी आहे करली गे? कशी आहे? कशी पण कशी आहे? 200 रुपयाला एक. मित्रांनो ही बघा करली बघा, करलीची साईज बघा, 200 रुपये एक करली आहे ही. मावशी 200 रुपये विकताय. ह्या रे खायचा मासा, या ढिगा ढीग पडलेला आहे रे बाबा माझे. ह्या हे कोणचा मछली आहे? लेपा लेपा. मित्रांनो ही लेपा मच्छी बघा, ही काय आपण खात नाही त्यामुळे याबद्दल नॉलेज नाही. हा चांगली लागते. कशी आहे ही? हे कोणचा मच्छी आहे? नुमा. तर मित्रांनो हा बघा नुमा मासा आहे आणि ह्या मासा मी पहिल्यांदा बघतोय. नुमा हा बघा, गोबरा वगैरे कसं असतो तसंच आहे कलर, पण गोबरा नाही. हे बघा किती सगळे वजन करून मासे घेतलेले आहेत. या मुशीचा ढीग बघा केवढा आहे हा. नाही यूट्यूब पे चॅनल आहे. तेव्हा तिकडे पण मोठे मोठे मासे आहेत. बांगड्यात त्या साईडला, या साईडला मुशी आहे, त्या साईडला पण मुशी आहे, या साईडला येईल. बघा भयानक मोठे मोठे ढग आहेत. कैसा किलो जाता है ये भाई? कैसा किलो जाता है? कैसा किलो जाता है ये? हा हे ढोमा मासा 300 रुपये किलो जातो. हा बघा साईज पण मोठी आहे बघा. ढोमा मासा ताजो फडफडीत असा. तर इकडे जाऊया पुढं पुढं. इकडे पापलेटा बघा कशी आहेत ते. कशी आहेत का पापलेटा मावशी? ही पापलेटा 450 रुपये. 4,500 रुपयाची मावशी म्हणता. या पापलेटा खाऊ घ्या, मी दिवाळी निघत आमचा. मित्रांनो हा बघा 4,500चा ताजा फडफडीत पापलेट आहे. 4 पापलेट आहे ते बघा. 4 पापलेट 4,500. या कशा सुरमे आहे? 400 500 रुपये 2 मोठे आहेत पण. या बघा घेतोय जरा थांब, जरा मार्केट बघतोय. हा बघा ढिगाण ढीग, मुशीचा ढीग पडलेला इकडं. माशाचा पेर आहे बघा. हे पार्सल कसं आहे ते? पार्सल वाले काय? हा बघा मार्केट बघा कसा भरलाय, कचकचित पूर्ण भरलाय, गरगरीत माशांचा का. डोळं माझं फिरलं हे मासा बघून. मावशी हे कसे आहेत प्रॉन्स? कसं आहे? अगे सांग की गे कसे आहेत मावशी? असा काय तुका काय अगे घेते ते सांगशील तर ना. ताजं वाटत नाही आहे, ताजं वाटत नाही मित्रांनो एवढे. पण कसे आहेत मावशी सांग तरी, भाव तरी बोल. अगे तू भाव बोल, मग घेते की नाही बघ. 2,000 रुपये. दिवाळी निघत माझा पगार नाही झालाय की? अरे डाळ भातच खाऊचा लागत वाटतं आज. हा डाळ भातच खाऊचा लागत, पगार झाला नाही मित्रांनो. हे बघा प्रॉन्स आहेत मोठे, मोठी साईज आहे. 2,000 रुपये म्हणते. हे बघा एवढे मोठे साईज आहेत 2,000. हलव्याची जोडी कशी आहे गे? 1,500 रुपयाची हलव्याची जोडी आहे बघा. बकरा आहे बकरा. ही एवढे पूर्ण पापलेट कसं आहेत घे? हे बघा 4,000 रुपये म्हणताय. हे बघा पापलेटची साईज बघा. पापलेट छोटे छोटे ते पण ताजं आहेत, फडफडीत आहेत मस्त पैकी. मार्केट बघून डोळं फिरलं माझं बबलू. खया इकडे सगळा ट्रे पूर्ण भरून लोडिंग होते. इकडे बाहेर जाते मासचे. या साईडला रेगुरी बसणाऱ्या पण मच्छी मार्केट आहे त्या साईडला बघा. हर दिवशी बसतात या साईडला, आणि या साईडला बाजार भरतो, आणि या साईडला ज्या डेली बसलेल्या असतात त्या मच्छी मार्केट आहे तिकडे. या साईडला सगळे पापलेट आहेत. हे मावशी कसे पापलेट आहेत? ही 3,000ला किती? 3,000ला 6. लय मोठे, जास्त मोठे नाहीत मित्रांनो. हे 2500ला 6 म्हणते बघा. किती करशी कमी? मागा एकच वाटा हवा आहे, पण 2500 सांगून मी हल्लय 2500 सांगून. नको
नाही परवडणार. बघा मांदेली वतला नाही. कशी आहे हो मांदेली, कशी आहे मांदेलीचा भाव? सगळी कशी आहे? 2500 रुपये टप. मित्रांनो एवढा ढीकभर मच्छी मांदेली 2500 रुपये सांगितला नाही. हा बघ केवढा मोठा मासा आहे. या खायचा मासा घे, रावस. मित्रांनो हा बघा रावस मासा केवढा मोठा आहे. आणि हा बघा ही बघा सुरमई बघा केवढी मोठी आहे. तिकडे पापलेट आहेत, त्या साईडला सुरमई आहेत, बोंबील आहेत, पापलेट आहेत, तिकडे पण पापलेट आहेत. अलग अलग रेटने अलग भाव आहेत साईजनुसार. ते बघा तिकडे हलवे बघा केवढे मोठे. सगळ्या ट्रेन भरलेला मासा आहे. हा सगळा पास होतो लांब लांब बाहेर जातो. तिकडे प्रॉन्स बघा. असे कसे सुरमई कसं आहे? सुरमई कशी आहे पण? किती पाहिजे? या दोन कशा आहेत? 800 800 रुपये दोन. आणि ते प्रॉन्स 1200. मित्रांनो हा बघा प्रॉन्स आहेत 1200 रुपये आणि 800 रुपये दोन म्हणताय मागची. व्हिडिओ काढायला येईल. ही कोणती मच्छी आहे? बांगडा आहे की? मित्रांनो हा बघा कसा कुपा ठेवलाय बांगडा भरून बर्फात. जेव्हा बघा हे सगळे कुपे आहेत. त्या साईडला करली आहे, तिकडे मुशी आहे, इकडे प्रॉन्स आहेत. नको कशी आहे करली? ही बघा 700 रुपये दोन म्हणता. 700 रुपये हे जोडी. या बघा इकडं पण पेर पडलेला आहे, करलीचा पेर पडलेला आहे. हा बघा लुटा 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 लुटत राहा. काय लूट बबलू, 2-4 टाक खिशात. सगळी करली आहे इकडं आणि मुशी. जास्तीत जास्त मुशी मासा आणि करली जास्तीत. इकडं पापलेट आहे, फकफकीत पापलेट आहे ती बघा, ताजी फडफडीत. ही बघा ताजी फडफडीत पापलेट आहे ती बघा. केवढा मोठा पापलेट आहे. कैसा पापलेट आहे? कसा आहे पापलेट हा? भाव काय होते? 1000 रुपये. हा बघा मित्रांनो 1000 रुपयाचा एक पापलेट. 1000 रुपये. माझा पगार नाही झाला अजून पण. 1000 रुपये किलो ना, मग एवढा अजून एक बारका पडत त्याच्यात झाला किलो. आणि हा कसा आहे? ह्या काय आहे? पापलेटच आहे ना? लिंबोडा. हा कसा आहे? हा लिंबोडा मासा मित्रांनो बघा ताजा फडफडीत 2500 रुपये. मावशी भाव वाढवला. 2500. आणि तो काय कुपा आहे काय? रावस. तो कसा आहे रावस? 700 रुपये किलो. 700 रुपये किलो. जास्तीत जास्त किलोने तिकडे मार्केटला मध्ये जाते काय? किलोने विकले जाते काय? आणि कुठे कुठे जाते मच्छी? ठिकाणी गुजरातपर्यंत जाते. गुजरातपर्यंत जाते. तर मित्रांनो मच्छी पुन्हा गुजरातपर्यंत जाते आणि छोट्या छोट्या मार्केटमध्ये जात असेल ना इकडून. परत काय नाही समुद्र. डोळं फिरलं माझं बघून ही मच्छी एवढी मोठा मार्केट आहे मित्रांनो. हा बघा हा ही कोणती मच्छी आहे का? ही कशी आहे? ही काठी सारखी आहे पण ती पातळ. हा बघा काठी मासा. या साईडला सगळे लोड होत आहेत मच्छी, बर्फात जात आहेत. बाजार आता हळूहळू खाली होत चाललाय बघा मित्रांनो. ऍक्च्युली लवकर बाजार भरतो हा आणि लवकर याची बोली लागते मार्केटमध्ये या. आणि हळूहळू बाजार पूर्ण खाली होत चाललाय बघा. आणि इकडे पूर्ण टेम्पोत लोड होते मच्छी. हे या साईडला पूर्ण डेली बसणाऱ्या मच्छी मार्केटला आहेत मावरेनवादी. हा बघा हे मावशे कसा हलवा? दोन्ही विचारते आधी. रेट तरी सांग, काहीतरी सांगतास रेट. किती? 1600 रुपये दोन. मित्रांनो हा बघा ताजा फडफडीत आहे आणि हा बघा 1600 रुपयात दोन म्हणताय. वय 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 लय महाग सांगतेस गे मावशे. अगे पगार झाला नाही माझा, तू थांब. एवढा सांगून. हा काय गोबरा आहे ना? हा गोबरा आहे ना मासा मित्रांनो. हा गोबरा मासा आहे आणि केवढा मोठा आहे बघा. माझा ईद कमी पडतात का? एवढा मोठा मासा आहे हा गोबरा मासा. सुरमई बघा केवढी मोठी आहे, भयानक. काय रे डोळं फिरलं?
पब्लिक पण भरपूर घेते हा मित्रांनो इकडे मच्छी. कसा आहे की हा गोबरा गोबरा आहे ना या 7,000 रुपयाचा. बाबा माझे मित्रांनो 7,000 रुपये म्हणताय मावशी या गोबरा. या बघा वर्षभर खाऊचा लागत वाटतं माका. या 7,000चा गोबरा वर्षभर खाईन मी. आणि मावशी सुरमई कशी आहे गे? 3,000 रुपये. हे बघा लांब लचक आहे 3,000 रुपयाची. या वर्षभर खाईन मी गोबरा. लग्नात माझ्या नेऊ गावात आहे का? नको. पापलेटा कशी आहे ती? 1500 रुपये वाटा. आणि कोळंबी एवढी सगळी कशी आहे? 1500 रुपयाची एवढी कोळंबी आहे. 1500 रुपयाची एवढी पापलेटा. सुरमई आहे ही मस्त लांब लचक. गोपरा यूट्यूब चॅनल आहे माझा, व्हायरल केलंय. हा कधी कधी बाजार भरतो गे या? बुधवार आणि रविवारी बंद असतो, बाकी डेली पूर्ण चालू. हा काय तर मित्रांनो बघा तेव्हाच मी 2दा येऊन गेलो इकडे रिटर्न परत लेट आलो होतो. 5चा टायमिंग आहे. जर तुम्हाला बघायला यायचं असेल किंवा घ्यायला यायचं असेल तर फ्रेश मच्छी 5 वाजता या. बुधवार आणि रविवार मच्छी मार्केट हा बंद असतो मच्छी मार्केट. आणि बाकी दिवसाला हे सगळे डेली मच्छी बसणारे आहेत चालू असतात. हा बघा बाजार कमी कमी होत चालला आहे आता, कारण का आता वाजल्यात बरोबर 7:30. आणि इकडे टेम्पोमध्ये बघा टेम्पो आहे, टेम्पोमध्ये लोड होऊन मच्छी जाते बाहेर बाहेर गुजरात पुण्या साईडला. कशी आहे ती कशी? 3,000. बघ केवढी मोठी सांगताय 3,000. एवढी भरली मोठी डुक्कर सांगताय 3,000चा. तू या लय महाग आहे की. कसं आहे नको राहून देत की 400 रुपये. हा बघा या जनावर दाखवते तुला जनावर. तर मित्रांनो ह्या जनावर केवढा मोठा आहे बघा. हिल मच्छी आहे ही का म्हणतात. हा केवढा मोठा रे तोंडाचा दात बघायचं बघा. ह्या बघा सुळ दिसतात आणि लांब लचक आहे केवढी. तर बघ खैचारी या जनावर गावाक नेऊया काय? खांद्याक घेऊन जाऊया. आदलो वाटतं नाही आदला वाटतं लांब लचक. या साईडला पण करली आहे मुशी आहे. हे बघा या साईडला मांदिली आहे. सगळ्या ट्री भरत आहेत. त्या बाहेर बाहेर जाणार ना मावशे? मावशे कंटाळली आहे जीवाक मित्रांनो. हा बघा एवढी करली आहेत ती बघा. सगळं लोडिंग होत आहे. किलोने जाते काही मच्छी? किलोने जाते. डोंगाडा मासा आहे हा नवीन मासा ऐकतोय हा बघतोय. आणि करली ना कशी आहे? आणि हा मासा 3,000 रुपयाला एक. आणि हा कोणता आहे मित्रांनो? हा रावस मासा आहे. हा कसा आहे? आणि हे मुळे आहेत ना शिंपल्या. 1200 रुपये एवढा कॅरेट काय? हा स्वस्त आहे मग. केवढा मोठा डुक्कर आहे आणि एका बघता आता उचलत आहे काय? माझा एवढा आहे. तर मित्रांनो फायनली आपण मच्छी मार्केट पूर्ण फिरलेलं आहे आणि योग्य त्या किमतीनुसार फिश आहे आणि भरपूर मोठी मोठी आहे आणि भरपूर मजा आली. पूर्ण एक्सप्लोर केला. पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहायला असालच तर भरपूर मजा आली. आणि भरपूर मोठे मोठे आहेत. किलोनी मच्छी विकली जाते आणि ज्या डेली विकतात त्या जसा वाटा असेल त्या वाट्यानुसार किंवा जशी असेल भाव मार्केटमध्ये त्यानुसार विकतात. भरपूर मजा आली. भरपूर मार्केट फिरला. भरपूर एक्सप्लोर केला. जर तुम्हाला इथे यायचं असेल बुधवार आणि रविवार सोडून इतर दिवशी कधी या. खुल्ला असतो मार्केट. 5 वाजता संध्याकाळी मार्केट भरतो. 5 वाजता तुम्हाला बोली वगैरे बघायला भेटेल. त्यामुळे लवकर यायचा प्रयत्न करा. तर भरपूर मजा आली. तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथेच थांबवतो. चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.